राम राम मंडळी, शिव सकाळ. कसं काय, बरं आहे ना? आज आपण चाललेलो आहोत नालासोपारा. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आलेली लोकल 11 वाजून 14 मिनिटांची 12 डब्यांची. मंडळी, ट्रेनमध्ये गर्दी पाहतच असाल किती आहे. गर्दी खूप आहे. ट्रेनमध्ये चढलेलो आहोत आम्ही. तर ट्रेनमध्ये गर्दी पाहून तुम्ही पाहू शकता का, ट्रेनमधली गर्दी खूप असल्यामुळे आपल्या बाईला बोललो, तू बाई तू एका साईडलाच उभी राहू, एका साईडला उभी राही, नाही तर तुला सगळी अशी बाहेर धक्काबुक्की करून तुला चिरडून टाकतले. मित्रांनो, आता आपण उतरलो दादर स्टेशनला. दादर स्टेशनवरून आपण जातो वेस्टर्न लाईनला. तर वेस्टर्न लाईनची आपण ट्रेन पकडणार. ट्रेन लागलेली आहे. ट्रेनमध्ये आता लागलेलीच आहे, तर आपण पटकन पकडूया. तुम्ही पाहू शकता यासुद्धा ट्रेनला गर्दी आहे. मी आता ट्रेनमध्ये चढत आहे. दादा गोणी घेऊन चाललेले आहेत. गोणी घेऊन कुठून आलेले आहेत काही कळत नाही. दादा UP-वाले वाटत आहेत. चलो चलो कल रे, चलो चलो. फायनली मला सीट भेटलेली आहे. पण आपल्याला शूट करण्यासाठी उभं राहावं लागणार आहे. बाहेरचं जरा वातावरण आपण पाहूया कसं आहे, काय आहे. मित्रांनो, फायनली आपण नाला स्टेशनला उतरलेलो आहोत. तर आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते कामासाठी आपण चाललेलो आहोत. तर चालून ट्रॅव्हल करून ऋतिकाला लागलेली भूक. तर काहीतरी खाऊया आणि मग पुढे जाऊया. काय आपण काम झालेलं आहे, तर काम करून आपण परतीचा प्रवास घेत होतो. तर परतीचा प्रवास घेता तर ऋतिका आणि मला काही साहित्य घ्यायचं होतं आपल्या शूटिंगसाठी. तर येता येता विचार केला ऋतिकाने मी की आपण दादर स्टेशनला उतरूया आणि दादरवरून आपल्याला जे काय पाहिजे ते थोडंफार खरेदी करून आपण आपल्या घरी निघूया. तर आपण आता परत निघत आहोत. आता ट्रेन पकडून पुन्हा आम्ही दादरला उतरणार आहोत आणि दादरवरून जे काय आपल्याला प्रोडक्ट पाहिजेत ते आपण खरेदी करून मग घरी परत जाणार आहोत. तर मग चला आपण जाऊया. नमस्कार मंडळी, आपण पोचलो दादर स्टेशनला. दादर स्टेशनला उतरलेलो. तर दादर स्टेशनच्या मार्केटला जाऊन आपण जे काय पाहिजे ते आपण घेणार आहोत आणि आपले जे प्रोडक्ट घेऊन डायरेक्ट घरी जाणार आहोत. तर प्रोडक्ट वगैरे घेणार त्यांना मी शूट नाही करणार आहे. आपण जे काय घेणार आहोत ते डायरेक्ट तुम्हाला घरी ओपन करून दाखवेल. नमस्कार मंडळी, आपण घरी पोचलेलो आहोत. तर ॲमेझॉनचं पण प्रोडक्ट आलेलं आहे जे मी ऑनलाईन मागवलं होतं, जे हेल्मेट आहे. आणि आपण दादरवरून सेल्फी स्टिक घेतली होती, तीसुद्धा आलेली आहे. ही सेल्फी स्टिक आहे, तर तीही ओपन करूया आणि आपण ॲमेझॉन मागवलेलं प्रोडक्ट तेही ओपन करूया. तर मग आपण पहिला ॲमेझॉनचं प्रोडक्ट ओपन करणार आहोत, ते बघूया कसं काय आहे. तर मग चला आपण ॲमेझॉनच्या प्रोडक्टला ओपन करूया. हे ॲमेझॉनचं प्रोडक्ट ओपन करत आहोत आपण. हे आहे हेल्मेट होल्डर, जेणेकरून आपण बाईकवर वगैरे शूट करण्यासाठी. सध्या माझ्याकडं GoPro नाही आहे, कॅमेरा नाही, तर मी मोबाईलनीच शूट करणार आहे. तर सध्या मोबाईलनीच काम आपलं चालणार आहे. आपण मोबाईलने शूट केल्यामुळे आपल्याला सध्या छोट्या व्हिडिओज करायचे आहेत. तर हे असं आहे. तर ह्याचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवतो. हे कसं हेल्मेटला लावायचं, हेल्मेटला फिट कसं करायचं आणि हेल्मेटला फिट केल्यानंतर त्याचा काय उपयोग होतो वगैरे. आणि नंतर मग हे स्टँड आहे. तर हे स्टँड पण आणलेलं आहे. ते घरी वगैरे शूट करण्यासाठी आपल्याला स्टँड लागेल. काही छोट्या मोठ्या व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला याचा पण उपयोग होणार आहे. हा स्टँड मोबाईलला लावायचा आहे आणि स्टँडिंग वगैरे होऊन आपल्याला व्हिडिओ काढायचे असेल तर त्याही याच्याद्वारे आपण करू शकतो. तर मग बघूया याचा कसा काय उपयोग होतो, याला कसा उभा करायचा, काय करायचं, तर आपण पाहूया ह्याचा उपयोग कसा होतो. मी कधी शूट केला नाही आहे, पहिल्यांदा शूट करणार आहोत. तर त्याला आपण बघूया तो उभा कसा राहतो. उभा राहण्यासाठी त्याला काही बेस दिलेला आहे. अशा प्रकारे त्याला आपण उभा करूयात आणि उभा करून त्याची हाईट 6 फुटाची आहे आणि त्याला आपण आडवा आणि उभा करू शकतो. मोबाईल आपल्याला कसा पाहिजे, आडवा उभा, त्या अशा प्रकारे त्याला फिरवू शकतो आणि तो उभा
राहू शकतो. आणि माझ्याकडे मोबाईल नाही आहे, तर मोबाईल माझा शूट होतो आहे. तर मग आपण त्याला मोबाईलचा कवर त्याच्यात अडकवून तो कसा स्टेबल राहतो, काय राहतो ते पाहूयात. तर बघा कशाप्रकारे त्याचा उपयोग होतो आहे आणि अशा प्रकारे तो मोबाईल शूट करू शकतो आणि आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो. तर मग चला आपण इथेच थांबूया आजच्या व्हिडिओला आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.